गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रानं रात्री जवळपास 10:30च्या आसपास कॅप राऊंड 2 जो आहे ना आपला बीएससी नर्सिंग कोर्सचा, तर त्याची अकॅडमिक इयर 2025-26 ची सीट मॅट्रिक्स अपडेट केलेली आहे. आता हा व्हिडिओ बघणं किंवा मग सीट मॅट्रिक्स एक वेळेस डाउनलोड करून बघणं तुमच्यासाठी महत्त्वाचं का आहे? कारण तुम्हाला एक आयडिया असेल की ज्यावेळेस आपला कॅप राऊंड 1 होतो ना, तर त्या ठिकाणी 100% सीट अलॉटमेंट केले जात आहे. मग तिथं काही मुलं जे आहे ते कॉलेज जॉईन करतील आणि बेटरमेंटला अप्लाय करतील, तर ती सीट त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याच्या नावानं बुक होते. किंवा काही विद्यार्थी असे असतील ज्यांना की कॉलेज भेटलं त्यांना त्या कॉलेजमधूनच डिग्री कंप्लीट करणं आहे, तर ते मुलं तिथे जाऊन रिटेन्शन फॉर्म फिल करतील आणि ते कॉलेज आहे तिथं कन्फर्म करतील. तर मग असे जेवढ्या काही सीट बुक होत चलतील ना, तर त्या सीट ज्या आहेत त्या पुढच्या राऊंडला वॅकंट येत नाहीये. तर मग आता काही विद्यार्थी असे असतील की ज्यांनी ठरवलं असेल की मी 10च कॉलेज जे आहे ते राऊंड 1 पासून 4थ्या राऊंड पर्यंत टाकणार आहे. किंवा काही जणांनी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण शेअर केला असेल की फर्स्ट राऊंड पासून लास्ट राऊंड पर्यंत तुम्ही फक्त टॉपचे कॉलेज टाका. इन केस तुम्हाला 4थ्या राऊंड मध्ये जे आहे ते चांगलं कॉलेज कमी पर्सेंटाईल पण मिळू शकतं. पण आपल्याकडून एक अशी चूक होऊ शकते, आपण जर सीट मॅट्रिक्स नाही बघितली त्यांच्या जर भरोशावर राहिलोत ना, तर एक मिस्टेक अशी होणार आहे, तुम्ही जे काय 10 कॉलेज निवडले त्या 10 कॉलेजच्या जागा जर फर्स्ट किंवा सेकंड राऊंडलाच कंप्लीट झाल्या ना, तर इनकेस तुम्हाला ते कॉलेज कधीच मिळणार नाहीये. कारण तुमच्या कॅटेगरीची किंवा मग जनरल कॅटेगरीची त्या ठिकाणी सीटच नसणार आहे, तर सीट अलॉटमेंट होण्याचा चान्सच बनत नाहीये. त्यामुळे तुम्हाला कॅप राऊंड जो आपला होत राहील ना, तर त्या कॅप राऊंडचं सीट मॅट्रिक्स येतं, तर सीट मॅट्रिक्स बघणं गरजेचं आहे. आणि ज्या कॉलेजमध्ये तुमच्या कॅटेगरीच्या जागा नाहीये ते कॉलेज तुम्ही टाका. पण ज्या ठिकाणी तुमच्या कॅटेगरीच्या जागा आहेत किंवा जनरल कॅटेगरीच्या जागा आहेत ना, तर त्या कॉलेजला तुम्हाला जास्त प्रायोरिटी देणं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. ते कॉलेज तुम्हाला ऍड करणंच आहे. मग तुम्ही शेवटी ऍड करा, स्टार्टिंगला ऍड करा, कुठेही ऍड करा, तुम्हाला ते कॉलेज ऍड करणं आहे. कारण जिथं आपल्या कॅटेगरीच्या जागाच नसतील तिथं आपल्याला सीट अलॉटमेंट होण्याचा खूप कमी चान्स असतो. पण जिथं आपल्या कॅटेगरीच्या जागा आहे तिथं आपल्याला कॉलेज अलॉटमेंट होण्याचा चान्स जास्त राहतो. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये तीच चर्चा करणार आहोत की राज्यामध्ये जेवढे काही गव्हर्नमेंट बीएससी नर्सिंग कॉलेज आहेत तर त्यामध्ये टोटल किती जागा आपल्या कॅटेगरीच्या, त्याचबरोबर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट जे कॉलेज आहे टोटल 267च्या आसपास आहे, तर त्यांच्यामध्ये टोटल जागा किती कॅटेगरीनुसार याची सविस्तर माहिती मी छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचा 100% डाऊट क्लिअर होऊन जाईल. आणि जर तुम्हाला प्रेफरन्स लिस्ट किंवा मग जे काही सीट मॅट्रिक्स आहे याच्याबद्दल कुठलाही डाऊट शिल्लक राहत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा. आम्ही तुम्हाला त्याचा रिप्लाय करण्याचा नक्की प्रयत्न करू. किंवा आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, तिथं आम्ही तुम्हाला ही सीट मॅट्रिक्स शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करू. सगळ्यात अगोदर जर आपण बघितलं तर आपल्याला माहिती जे काय जीएमसी मुंबईचं जे हॉस्पिटलचं मेडिकल कॉलेज आहे ना बीएससी नर्सिंग कोर्सचं, तर ते कॉलेज येतं 50 सीट होत्या टोटल. तर आता जर आपण कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स बघितलं कॅप राऊंड 2 चं, कॅप राऊंड 2 मध्ये सगळ्या कॅटेगरीच्या जागा या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील. पण जर आपण कॅप राऊंड 2 मध्ये बघितलं ना, त्या ठिकाणी NT3 पर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारे जागा दिसत नाहीये. फक्त एससी कॅटेगरी मधून फिजिकल हँडिकॅपचा एकच सीट वॅकंट आहे. बाकी एससी कॅटेगरी, एसटी कॅटेगरी, फीजे कॅटेगरी, NTB, NTC, NTD या कॅटेगरीच्या ज्या काय एक जागा असतील, 2 जागा असतील ना, तर ह्या कॅप राऊंड मध्ये मुलांना अलॉटमेंट झाल्या. आणि आता हे कॉलेज टॉपचं होतं, त्याच्यामुळे याच्यापेक्षा बेटर कॉलेज त्या मुलांना नको असेल. त्याच्यामुळे ह्या मुलांनी काय केलं, तिथं जाऊन आपला रिटेन्शन फॉर्म भरला किंवा तिथं जाऊन कॉलेज जॉईन केलं, तर ह्या जागा इथंच कंप्लीट झाल्या. आता तुम्ही किती जरी चांगल्या स्कोरचा विद्यार्थी असेल या कॅटेगरीमधून आणि तो जर इथं अप्लाय करायचा विचार करत असेल ना, तर त्या मुलाला कॅटेगरीमधून या ठिकाणी कुठल्याही प्रकारे सीट अलॉटमेंट होणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे मी तुम्हाला स्टार्टिंगला क्लिअर केलंय की तुम्हाला सीट मॅट्रिक्स बघणं आहे, कोणत्या कॉलेजमध्ये आपल्या कॅटेगरीच्या जागा आहेत त्या कॉलेजला तुम्हाला 100% चॉईस लिंक मध्ये टाकणं आहे. आता ह्या ठिकाणी जरी तुम्हाला अलॉटमेंट होणार असेल ना, तरी तुमचं पर्सेंटाईल जर जनरल कॅटेगरीच्या मुलापेक्षा, ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या मुलापेक्षा किंवा एसीबीसी कॅटेगरीच्या मुलापेक्षा जर खूप चांगला असेल ना, तर तुम्हाला या ठिकाणी ज्या ओपनच्या जागा दिसत आहे ना, जनरल मधून 2 जागा आणि वुमन कोट्यामध्ये 1 जागा, तर यामधून तुम्हाला अलॉटमेंट केलं जाणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या सीट ज्या आहेत ना जनरलच्या, तर त्या अगोदर टॉपर मुलांनाच दिल्या जातात. त्या आपल्याला कुठल्याही प्रकारे अलॉटमेंट होणार नाहीये. यासाठी मग या कॉलेजमध्ये जे चॉईस फिलिंग करतील ना सगळ्या कॅटेगरीचे विद्यार्थी मिळून, तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये सगळ्यात जास्त पर्सेंटाईल तुमचा असेल तरच तुम्हाला त्या जनरलच्या सीटला अलॉटमेंट होईल, अदरवाईज तुम्हाला होणार नाहीये. पण कॅटेगरीच्या सीट असे असतात की आपल्याला आपल्या कॅटेगरीमधूनच कॉम्पिटिशन राहते. त्याच्यामुळे तुम्हाला चेक करणं की जे कॉलेज तुम्ही प्रेफरन्स लिस्ट मध्ये ठेवताय त्या ठिकाणी कॅटेगरीच्या सीट आहेत का नाही. जर असतील तर त्या कॉलेजला तुम्ही 100% टाका. जर जनरलची सीट असेल तरी तुम्ही त्याला चॉईस फिलिंग मध्ये टाका. पण जनरलसाठी तुम्हाला जास्त मार्क लागतील, कॅटेगरीच्या सीट असतील तर तुम्हाला कमी रँक पण अलॉटमेंट होऊ शकतं. आता या कॉलेजमध्ये आपण ओबीसी कॅटेगरीचा विचार केला तर जनरलच्या 4 जागा, वुमनच्या तुम्हाला 2 जागा बघायला भेटतील. या टोटल जागा ज्या आहेत त्या रिझर्व्ह कॅटेगरीच्या आहेत. नंतर एसीबीसीच्या जर बघितल्या आपण तर जनरल मधून 1 जागा शिल्लक आहे, म्हणजे जो टॉपर मुलगा राऊंड 2 मध्ये चॉईस फिलिंग करणारा त्याला एसीबीसी मधून ही जागा अलॉटमेंट होऊ शकते. ईडब्ल्यूएसचा विचार केला तर 2 जागा आहे, म्हणजे जे ईडब्ल्यूएस चे विद्यार्थी आहेत ना
तर त्यांनी जर चॉईस फिलिंग केलं त्या ठिकाणी 2 मुलांना जे आहे ते अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो. ओपन कॅटेगरीचा विचार केला, तुम्ही कुठल्याही कॅटेगरीमध्ये येत असाल तुम्हाला ओपनची सीट अलॉटमेंट होऊ शकते. फक्त त्यासाठी जेवढे मुलं या राऊंड मध्ये चॉईस फिलिंग करतील या कॉलेजला त्या सर्व मुलांमध्ये तुमचा स्कोर सगळ्यात जास्त असायला हवा. या ठिकाणी जनरलच्या 2 जागा आहे, वुमनची 1 जागा आहे, ऑर्फनची 1 जागा आहे आणि फिजिकल हँडिकॅपची तुम्हाला 1 जागा बघायला भेटते. अजून या कॉलेजमध्ये 15 सीट जे आहे ते तुम्हाला वॅकंट दिसतील. डिफेन्स 1ची पण जनरलची 1 जागा आहे, तो अदर रिझर्वेशनची 1 सीट तुम्हाला बघायला भेटते. तर टोटल 16 जागा या कॉलेजच्या अजून पण तुम्हाला वॅकंट बघायला भेटतील. असं करून तुम्ही सगळ्या कॉलेजचं जे आहे ते सीट मॅट्रिक्स या ठिकाणी लिस्ट मध्ये चेक करू शकता. तुम्हाला अगोदर चेक करणं की तुमच्या कॅटेगरीच्या जागा त्या ठिकाणी आहेत का नाही. आता जर आपण विचार केला तर जवळपास मला वाटतं 16 कॉलेज जे आहेत ते राऊंड 1 मध्ये होते आणि राऊंड 2 मध्ये पण तेवढेच कॉलेज तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील. फक्त एक नवीन कॉलेज जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी ऍड होताना दिसत आहे, जे की गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नर्सिंग आहे सिंधुदुर्गचं, ज्याचा की 94-69 चॉईस पुढे 40 सीटची इंटेक कॅपॅसिटी. आणि जर आपण या कॉलेजचं सीट मॅट्रिक्स बघितलं ना तर एससी कॅटेगरीसाठी जनरल मधून 3 जागा आहे, वुमन मधून 1 जागा आहे, फिजिकल हँडिकॅपची 1 सीट तुम्हाला बघायला मिळते. एसटी कॅटेगरीचा विचार केला 2 जागा जनरलच्या, 1 जागा वुमनची. फिजे कॅटेगरीचा विचार केला तर तुम्हाला इथे कुठल्याही प्रकारे जनरल वुमन कोट्यामधून सीट नाही, ऑर्फन मधून 1 जागा बघायला भेटते. NT1 साठी वुमन साठी 1 जागा आहे, NT2 चा विचार केला तर जनरल मधून 1 जागा, NT3 चा विचार केला तर जनरलची 1 जागा आहे. ओबीसी मधून 6 जागा दिसतील तुम्हाला जनरलच्या, 2 जागा दिसतील वुमन कोट्याच्या. टोटल या सीट ज्या आहेत त्या रिझर्व्ह कॅटेगरीच्या बघायला मिळतील, एससी कॅटेगरी पासून ओबीसी कॅटेगरी पर्यंत. नंतर एसीबीसीचा विचार केला तर जनरलच्या 3 जागा आहे, वुमनची 1 सीट बघायला मिळते. ईडब्ल्यूएस मधून 3 जागा, जनरलच्या 1 जागा तुम्हाला वुमन कोट्याची बघायला मिळते. ओपन मधून जर विचार केला तर 6 जागा जनरलच्या आहे, 3 जागा मिळतील तुम्हाला या ठिकाणी वुमन कोट्यामधून आणि फिजिकल हँडिकॅपची तुम्हाला 1 सीट बघायला मिळते. जर आपण टोटल विचार केला तर 38 जागा तुम्हाला बघायला भेटतील पूर्णच्या पूर्ण वॅकंट, कारण हे कॉलेज आहे ते सेकंड राऊंडला पार्टिसिपेट होत आहे आणि नवीन एक गव्हर्नमेंट बीएससी नर्सिंगचं कॉलेज आहे जे की जीएमसी सिंधुदुर्ग सोबत ऍड होऊन तुम्हाला या ठिकाणी चॉईस फिलिंगसाठी अवेलेबल आहे. नंतर आपण जो ऑदर रिझर्वेशन केलं तर डिफेन्स 1 मधून वुमन कोट्याची 1 जागा आहे, डिफेन्स 2 मधून जनरलची 1 सीट बघायला भेटते. तर टोटल जर आपण सीट बघितल्या तर 2 जागा तुम्हाला या ठिकाणी ऑदर रिझर्वेशन मधून बघायला भेटतील. टोटल 40 सीट तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील. जर आता तुम्ही टोटल सीट बघितल्या की जेवढे काही 17 गव्हर्नमेंट बीएससी नर्सिंग कॉलेज आहेत त्यामध्ये कॅटेगरीनुसार तर आपण एससी कॅटेगरीचा विचार केला तर जनरलच्या अजून पण 15 जागा वॅकंट आहे, म्हणजे जे राऊंड 2 मध्ये चॉईस फिलिंग करणारे एससी कॅटेगरी मधून जे 15 मुलं आहेत ना त्यांना या ठिकाणी अलॉटमेंट होणार आहे. त्याचबरोबर वुमनच्या 8 सीट आहे, तर जवळपास 15-23 जागापर्यंत तुम्हाला राऊंड 2 मध्ये जे आहे ते एससी कॅटेगरी मधून 100% अलॉटमेंट होऊन जाईल. ही गोष्ट लक्षात ठेवा. नंतर एसटी कॅटेगरीचा विचार केला तर 8 सीट आहे जनरलच्या, 8 सीट आहे वुमन कोट्याच्या. ऑर्फन साठी तुम्हाला 1 जागा बघायला भेटते, फिजिकल हँडिकॅपच्या 4 जागा आहे. फिजे कॅटेगरीचा विचार केला तर 5 जनरलच्या आहे, 4 वुमनच्या, 1 मिळते ऑर्फनची, 2 मिळतील फिजिकल हँडिकॅपच्या. NT1 चा विचार केला तर या ठिकाणी फक्त वुमनची 1 जागा आहे आणि फिजिकल हँडिकॅपची 1 जागा आहे. NT2 चा विचार केला तर 4 जागा जनरलच्या आहे, वुमनच्या तुम्हाला 3 जागा मिळतील, ऑर्फनची 1 जागा आहे, फिजिकल हँडिकॅपच्या 2 जागा मिळतील. NTD साठी जर आपण विचार करतोय तर 6 जागा जनरलच्या, 1 जागा वुमनची. ओबीसी कॅटेगरीचा विचार केला तर 32 जागा जनरल मधून आहे, वुमन मधून 17 जागा आहे, ऑर्फन आय मधून 1 जागा आहे, ऑर्फन सी मधून 1 जागा, फिजिकल हँडिकॅप मधून तुम्हाला 8 जागा बघायला भेटतील. आता या खूप साऱ्या सीट दिसत आहे, टोटल रिझर्व्ह कॅटेगरीच्या जागा आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. जी काय एससी कॅटेगरी आहे तिथूनची बार ओबीसी कॅटेगरी पर्यंत जेवढ्या जागा कॅटेगरी आहेत ना रिझर्व्ह, त्या सर्व कॅटेगरीच्या ह्या टोटल जागा तुम्हाला बघायला मिळतील. एसीबीसीचा जर आपण विचार केला तर 16 जागा जनरल मधून, वुमन मधून 8 जागा आहे, ऑर्फन मधून 1 जागा आहे, फिजिकल हँडिकॅपच्या 6 जागा बघायला भेटतील. ईडब्ल्यूएसचा जर आपण विचार करतोय तर 17 जागा बघायला भेटतील तुम्हाला या ठिकाणी जनरल मधून, 6 जागा वुमन मधून आहेत, 1 जागा ऑर्फन मधून आहे आणि तुम्हाला या ठिकाणी 6 जागा ज्या आहेत त्या फिजिकल हँडिकॅपच्या मिळतील. ओपन च्या जर आपण जागा बघितल्या सर्व कॅटेगरीसाठी असतात, जो टॉपर मुलगा असेल त्याला या ठिकाणी अलॉटमेंट केलं जातं. 38 जागा जनरलच्या, 24 जागा वुमनच्या, 2 जागा ऑर्फनच्या आहे, परत 1 जागा ऑर्फन सीची, नंतर 14 जागा तुम्हाला या ठिकाणी फिजिकल हँडिकॅपच्या बघायला मिळतील. टोटल 277 जागा ज्या आहेत त्या गव्हर्नमेंट बीएससी नर्सिंग कॉलेजच्या अजून पण वॅकंट आहेत. 1180 जागा होत्या टोटल, त्यापैकी 277 जागा कॅटेगरी वाईज अजून पण वॅकंट आहेत. डिफेन्स 1चा जर विचार केला तर 8 जागा जनरलच्या, 5 जागा या ठिकाणी वुमन कोट्याच्या. डिफेन्स 2चा विचार केला तर 5 जागा जनरलच्या, 1 जागा वुमनची. डिफेन्स 3 साठी 3 जागा जनरलच्या, 1 जागा वुमनची मिळते बघायला. तर टोटल 23 सीट तुम्हाला या ठिकाणी ऑदर रिझर्वेशनच्या बघायला भेटतील. तर 305 जागा तुम्हाला गव्हर्नमेंट बीएससी नर्सिंग कॉलेजमध्ये अजून पण वॅकंट दिसतील. आता जर एखादा विद्यार्थी ईडब्ल्यूएस मध्ये येतोय किंवा डिफेन्स मध्ये येतोय ना, किंवा डिफेन्स 3 मध्ये येतोय, डिफेन्स 2 मध्ये येतोय ना, तर अशा कंडिशन मध्ये त्या मुलाला 55, 60, 50 पर्सेंटाईलवर पण गव्हर्नमेंटचं कॉलेज अलॉटमेंट होऊ शकतं. कारण ज्या
त्या रिझर्वेशनच्या जागा ज्या त्या रिझर्वेशन मधून अलॉटमेंट केल्या जातात, मग त्या विद्यार्थ्याचा स्कोर किती जरी कमी असला तरी काही फरक पडत नाहीये. त्यामुळे मी तुम्हाला परत सांगतोय की ज्या ठिकाणी तुमची कॅटेगरी आहे आणि तिथं सीट वॅकंट आहे तर ते कॉलेज तुम्हाला प्रेफरन्स लिस्ट मध्ये ठेवणं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण जनरलच्या सीट टॉपरला दिल्या जातात, पण ज्या काय आपल्या आपल्या कॅटेगरीच्या किंवा आपल्या रिझर्वेशनच्या जागा राहतात ना, तर ते आपल्या रिझर्वेशन मधूनच अलॉटमेंट होतात. मग आपला स्कोर किती जरी कमी असेल तरी काही फरक पडत नाहीये. त्या रिझर्वेशन मधून जर जास्त स्कोर आला मुलगा अप्लाय नाही करणार किंवा विद्यार्थी नसेल किंवा मग त्या विद्यार्थ्याला चॉईस फिलिंग मध्ये मिस्टेक केली तर त्या कंडिशन मध्ये आपल्याला अजून पण चांगलं कॉलेज आहे त्या ठिकाणी 100% अलॉटमेंट होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला चूक करणं नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवणं आहे. आता जर आपण प्रायव्हेट कॉलेजमध्ये बघितलं तर बॉम्बे हॉस्पिटल कॉलेज ऑफ नर्सिंग येतं मुंबईचं, हे फक्त गर्ल्सचं कॉलेज आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. टोटल 50 जागा होत्या. आता जर आपण कॅटेगरी वाईज बघितलं किती जागा शिल्लक आहे 50 पैकी, तर टोटल तुम्हाला या ठिकाणी 10 जागा दिसतील 50 पैकी, ज्या की अजून पण वॅकंट आहेत. कॅप राऊंड 2 साठी जर आपण एससी कॅटेगरीचा विचार केला तर वुमन साठी एक जागा वॅकंट आहे, NT1 ची एक जागा तुम्हाला वॅकंट दिसते. नंतर तुम्हाला या ठिकाणी ओबीसी कॅटेगरीची पण कुठलीही सीट वॅकंट नाही, सगळ्या सीट कंप्लीट झाल्या आहेत. तर रिझर्व्ह कॅटेगरी मधून 2 जागा, एसीबीसीचा विचार केला तर 2 जागा अजून वॅकंट आहेत, ईडब्ल्यूएसचा विचार केला 2 जागा अजून वॅकंट आहेत, वुमनचा जर विचार केला तर 4 जागा तुम्हाला इथं अजून पण वॅकंट दिसतील. अशा टोटल 10 जागा वॅकंट आहे. जो काय आयक्यू कोटा राहतो म्हणजेच आपण कॉलेजमध्ये डायरेक्ट जाऊन म्हणजे ऑनलाईन फक्त ऍप्लिकेशन फॉर्म भरणार आणि कॉलेजमध्ये जाऊन डायरेक्ट ऍडमिशन करणार आहे ना, त्याची कुठल्याही प्रकारे सीट तुम्हाला या कॉलेजची वॅकंट दिसत नाहीये. सगळ्या सीट कंप्लीट आहे. तर तुम्हाला कोणी बोललं की 5 लाख डोनेशन मध्ये ऍडमिशन करून देतो तर तुमचं डायरेक्ट ऍडमिशन होणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. इथं फक्त स्टेट काउन्सिलिंग मधून 10 जागा वॅकंट आहे. तर तुम्ही ऑनलाईन चॉईस फिलिंग करून या 10 जागांसाठी ट्राय करू शकता. इन केस जर या लास्ट आउट पर्यंत फुल नाही झाल्या तर शेवटी स्पॉट मध्ये ह्या जागा तुम्हाला वॅकंट बघायला मिळतील. नंतर तुम्ही त्याच एक्झाम्पल मध्ये तेरणा मेडिकल कॉलेज घेतलं, 100 सीटची इंटेक कॅपॅसिटी होती. एससी कॅटेगरी मधून जनरलच्या 2 आणि वुमनची अशा 3 जागा वॅकंट आहे. एसटी कॅटेगरीची कुठल्याही प्रकारे सीट वॅकंट नाहीये. फीजे कॅटेगरीची एकच जागा वॅकंट आहे या ठिकाणी. बाकी नंतर तुम्ही बघितलं तर कुठलीही जागा या ठिकाणी वॅकंट नाहीये. ओबीसी कॅटेगरी असेल, NT3 असेल, NT2 असेल, यांची सीट जी आहे ती वॅकंट नाहीये. तर राऊंड 1 मध्ये यांच्या जागा होत्या, मुलांनी चॉईस फिलिंग केली, त्यांना अलॉटमेंट झालं, त्यांनी कॉलेज बुक केलं. आता एखादा विद्यार्थी NT3 किंवा ओबीसी कॅटेगरीला येतोय किंवा NT2 कॅटेगरीला येतोय, नॉर्मल पर्सेंटाईल आहे समजा त्याचं, आणि तो ह्याच कॉलेजच्या भरोशावर जर शेवटपर्यंत बसतोय तर त्याला कुठलंही कॉलेज अलॉटमेंट होणार नाहीये, त्याला ड्रॉप करावंच लागेल, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला कॅटेगरीच्या सीट बघणं, कारण जसं इथे तुम्हाला जनरलच्या जरी 6, 4, 10 अशा जागा दिसत असतील जनरल वुमन कोट्यामधून ना, तर त्या जागा ज्या आहेत त्या जो या राऊंड मध्ये चॉईस फिलिंग करण्यात टॉपर असेल या कॉलेजसाठी तर त्याला ते अलॉटमेंट होतील. तुम्हाला नॉर्मल पर्सेंटाईल हे कॉलेज जनरल मधून अलॉटमेंट होत नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर टोटल या कॉलेजच्या 25 जागा 100 पैकी अजून वॅकंट आहेत. तुम्ही नंतर बघू शकता की जे काय मुंबईचं अजून एक कॉलेज आहे होली स्पिरिट नावाचं, ख्रिश्चन मायनॉरिटीचं कॉलेज आहे, 30 सीटची इंटेक कॅपॅसिटी आणि 30 पैकी बघितल्या तुम्ही तर फक्त 4च जागा या ठिकाणी तुम्हाला वॅकंट बघायला भेटतील. समोर जर बघितलं त्या 5 जागा तुम्हाला या कॉलेजच्या आयक्यू कोट्याच्या बघायला भेटतील. तर त्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारे स्कॉलरशिप दिली जात नाहीये. आता जर आपण एकदम टोटल कॉलेज बघितले किती आणि त्यांच्या टोटल सीट जर बघितल्या ना, तर आपण या ठिकाणी बघू शकतो की टोटल कॉलेज किती आणि सीट किती. जर टोटल कॉलेज बघितले आपण तर मला वाटतं जवळपास 262च्या आसपास तुम्हाला या ठिकाणी कॉलेज बघायला भेटतील. 14,330 टोटल जागा आहे. आता जर आपण कॅटेगरी वाईज बघितलं सेमी गव्हर्नमेंटच्या किती जागा वॅकंट आहे, तर एससी कॅटेगरीसाठी जवळपास 293 जागा वॅकंट आहे, वुमनसाठी 123 जागा वॅकंट आहे, एसटी कॅटेगरीसाठी 178 जागा आहे समजा, आणि जनरलसाठी 70 जागा आहेत. त्यानंतर व्हीजे कॅटेगरीचा विचार केला 74 जागा बघायला भेटतील तुम्हाला, आणि वुमनसाठी 34 जागा आहे. NT1 चा विचार केला तर 58 जागा, जनरलच्या 38 जागा तुम्हाला वुमन 1 साठी बघायला भेटतील. NT1 मधून वुमन कोट्यासाठी. NT2 चा विचार केला तर 86 जागा जनरलच्या आहे, 36 जागा तुम्हाला या ठिकाणी वुमन मधून बघायला भेटतील. NT3 चा विचार केला तर 50 जागा जनरलच्या आहेत, 24 जागा बघायला भेटतील वुमन कोट्यामधून. ओबीसीचा जर आपण विचार केला तर 487 जागा जनरलच्या, 189 जागा तुम्हाला या ठिकाणी वुमन कोट्यामधून बघायला भेटतील. या टोटल रिझर्व्ह कॅटेगरीच्या जागा एससी कॅटेगरी पासून ते पार ओबीसी कॅटेगरी पर्यंत, ही गोष्ट लक्षात ठेवा. एसीबीसीचा विचार केला तर 723 जागा जनरलच्या, वुमनच्या 315 जागा आहेत. ईडब्ल्यूएसचा विचार केला तर 860 जागा जनरलच्या, 381 जागा तुम्हाला वुमन कोट्यामधून बघायला भेटतील. ओपनचा विचार केला तर 1909 जागा जनरलच्या, वुमनच्या 780 जागा बघायला भेटतील. तर 6708 जागा तुम्हाला अजून पण वॅकंट दिसत आहे स्कॉलरशिपच्या फीस मधून, आणि जे काय आपला आयक्यू कोटा आहे तिथून तुम्हाला 738 जागा बघायला भेटतात. तर 7446 तुम्हाला टोटल सीट या ठिकाणी वॅकंट दिसतील. आता महत्वाची अपडेट अशी की जे काय प्रायव्हेट कॉलेज राहतील ना, तर ज्या ठिकाणी तुमच्या कॅटेगरीची सीट आहे आणि नॉर्मल कॉलेज आहे, समजा टॉपचे जर 10-12 कॉलेज सोडले ना, तर बाकीचे कॉलेज आहे ते तुम्हाला चौथ्या राऊंड पर्यंत किंवा मग सेकंड राऊंडला किंवा थर्ड राऊंडला एकदम 40% वर पण 100% अलॉटमेंट होऊन जाईल. त्यामुळे सीट कुठल्याही प्रकारे कमी झाले नाहीये. फक्त जे काय चांगले कॉलेज राहतील किंवा टॉपचे कॉलेज राहतील ना, मग गव्हर्नमेंट असेल किंवा सेमी गव्हर्नमेंट असेल, तर त्यांच्या जागा कॅप राऊंड 1 कॅप राऊंड 2 मध्ये फुल होत आहेत. त्याच्यामुळे तुमचा जर पर्सेंटाईल नॉर्मल येत असेल तर तुम्हाला एकदम चांगल्या कॉलेजच्या भरोशावर राहणं नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही एक नॉर्मल कॉलेज जे आहे ते चॉईस फिलिंग मध्ये टाकून तुमचे ऍडमिशन त्या ठिकाणी कन्फर्म करून
घेऊ शकता, जेणेकरून की तुमचा कुठल्याही प्रकारे लॉस होणार नाहीये. जे काय सीट मॅट्रिक्स होतं, चॉईस फिलिंग कशी करायची याची मी सविस्तर माहिती आहे छोट्याशा व्हिडिओमध्ये छोट्याशा चॅनलवर तुमच्याबरोबर शेअर केली आहे. जर काही डाऊट शिल्लक असेल तर तुम्ही कमेंट करा, आम्ही तुम्हाला त्याचा रिप्लाय करण्याचा नक्की प्रयत्न करू. आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, आम्ही तिथे ही पीडीएफ तुम्हाला शेअर करू. जर तुमचा अजून काही डाऊट बसेल असेल, तुम्हाला पर्सनल गाईड किंवा पेड काउन्सिलिंगची गरज असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका, आम्ही तुम्हाला तिथे त्याबद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू.